प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार पैलवान रणजित चव्हाण यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनात विजय संकल्प सभा पार। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जय हिंद सेनेचे उमेदवार रणजितदादा चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रचाराचा शुभारंभ स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात पार पडला। या प्रचार शुभारंभात शेकडो महिलांची उपस्थिती लाभली। या शक्ती प्रदर्शनास प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। विशेषतः या शक्ती प्रदर्शनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। या प्रसंगी महिलांनी रणजितदादा चव्हाण यांचे औक्षण करून श्रीफळ वाढवून प्रचार मोहिमेची सुरुवात केली। संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी व सूचना याबाबत थेट संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रणजितदादा चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांना दिली आहे। नागरिकांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने प्रभागातील महिला, तरुण वर्ग सहभागी झाला होता। त्याचबरोबर यशवंतनगर अंबा चौक इथं जय हिंद सेनेचे उमेदवार रणजितदादा चव्हाण यांची प्रचार सभा पार पडली। या सभेस हजारोंच्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते। सभेच्या वेळी रणजितदादा चव्हाण यांनी परिसरातील विकास कामं, मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते व स्वच्छता, युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर भर देत आपली भूमिका स्पष्ट केली। प्रभागातील नागरिकांनी मला निवडून द्यावे, तसेच येणाऱ्या काळात मी जनतेचा मालक नव्हे तर सेवक म्हणून काम करेन असं आश्वासन दिले। वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे असं त्यांनी यावेळी सांगितले। समर्थकांनी घोषणा देत आणि शुभेच्छा देत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जय हिंद सेनेचे उमेदवार पैलवान रणजितदादा चव्हाण यांच्या जय हिंद सेनेचे प्रभाग क्रमांक 1 चे सर्वसाधारण गटातून तिकीट पक्षाचे नेते डॉक्टर मन्नान शेख यांनी जाहीर केले। या विजय संकल्प सभेस जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण, जय हिंद सेनेचे नेते डॉक्टर मन्नान शेख, रामभाऊ पाटील, युवराज मोणे, अजितदादा पाटील, हुसेन शेख, नईम भैया शेख, विजय बल्लारी, गुंठेवारीचे प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष रामदास दादा सावंत आदी बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित